सध्या देशभर गाजत असलेल्या केतन अग्रवाल हत्याकांडाचा मूक साक्षीदार. जर या लोहगडामध्ये कोणी प्राण फुंकले असते तर केतनच्या हत्येचा सगळा कच्चा चिठ्ठा जसाच्या तसा समजला असता. 18 जून रोजी केतन, सिया आणि चेतन हे 75 मिनिटं लोहगडावर होते आणि त्या 75 मिनिटात सिया आणि चेतनच्या रूपात मृत्यूच केतनच्या अवतीभोवती वावरत होता. पुण्यावरून आलिशान वाहनातून केतन आणि सिया 8:30 वाजता निघाले आणि 9:20 त्यांनी या पार्किंगमध्ये आपली गाडी पार्क केली. तशी गाडी पार्क केल्याची रिसीट सुद्धा घेतली, परंतु सियाला खात्री करायची होती की चेतन लोहगडाच्या पायथ्याला पोहोचलेला आहे का. काही वेळ थांबल्यानंतर चेतन इथं पोहोचला आणि त्यानं इथं दुचाकी पार्क केली. सियाला ही खात्री पटली आणि मगच ती केतनला घेऊन या लोहगडाकडे मार्गस्थ झाली. लोहगड चढायला सुरुवात केली आणि 300 फूट तुम्ही वरती आलात की सुरुवातीला तुम्हाला हे तिकीट घर लागतं. इथं तिकीट घेतल्याशिवाय कोणालाही गडावरती प्रवेश दिला जात नाही. सिया आणि केतन याच ठिकाणी पोहोचले आणि त्यावेळेला चेतन त्यांच्या मागून आला. CCTVतला एक फोटो जो दिसतो त्यावेळेला तो याच पोझिशनला होता. खुडी, कानटोपी, मास्क आणि हेडफोन घालून तो स्वतःची ओळख लपवू इच्छित होता. आणि ज्यावेळेला सिया त्या ठिकाणी तिकीट काढत होती त्याच दरम्यान चेतन आणि सिया यांच्यामध्ये काही कुणवाकुणवी झाली आणि ते सगळे हावभाव या CCTV कॅमेऱ्यात काहीच झाले. ती वेळ 9:43 ते 9:45 इतकी होती. सियानी केतननं इथे तिकीट काढलं खरं, मात्र चेतननं काही तिकीट काढलं नाही. मी व्यायाम करायला वरती चाललोय, व्यायाम करून आल्यानंतर मी तिकीट काढतो असं तो सुरक्षा रक्षकांना म्हणाला आणि सिया आणि केतन पुढे निघाले. त्यांच्या मागावरती चेतनही निघाला. दहा वाजून 5 सिया आणि केतन लोहगडाच्या या शिखरावरती पोहोचले. केतन सियासोबत या ट्रेकिंगचा आनंद घेत होता. लोहगडावरून दिसणारी ही सगळी नयनरम्य दृश्य आपल्या आयुष्यात कैद करत होता. त्यामुळे तो आयुष्याची स्वप्न रंगवत होता. मात्र पुढं त्याच्या वाट्याला काय वाढून ठेवलंय याची पुसटशी कल्पनाही केतनला नव्हती. आणि त्याच वेळेला चेतन काही फूट अंतरावरती होता, म्हणजे मृत्यू काही फूट अंतरावर केतनचा पाठलाग करत होता आणि सिया त्या घटनास्थळी पोहोचण्यासाठी तातडीनं त्या दिशेनं मार्गस्थ होत होती. लोहगडावर पोहोचल्यानंतर पहिली 15 मिनिटं सिया आणि केतननं इथली नयनरम्य दृश्य अनुभवली. लोहगडाच्या सगळ्या कानाकोपऱ्यातून पोचत पोचत ते पुढे येत होते. सियाला केतनला निर्मनुष्य ठिकाणी आणायचं होतं आणि ते इथं येऊन पोचलेले होते. खरं तर तिनं आधीच रेकी केलेली होती आणि इथं ते बरोबर 10:25 पोहोचले. सिया आणि केतन इथं बसले होते. त्यावेळेला चेतन इथं मागं डबा धरून बसलेला होता. केतन विचार करत होता की आयुष्यभर आपल्याला सियासोबत जगायचंय, मग काही फोटो जे आहेत ते आपल्याकडं असावेत म्हणून काही फोटोचे पोज केतन जो आहे तो देत होता. आणि हेच फोटो काढत असताना सियानं केतनचा मोबाईल आपल्याकडे घेतला आणि इथं बसून तो फोटो काढण्याच्या हिशोबाने पोज देत असतानाच सिया वेगळ्या विचारात होती आणि सियाला त्याची हत्या करायची होती. मग सियानं केतनला धक्का मारायला सुरुवात केली. चेतन इकडून लगेच तात्वेळ धावत आला आणि या दोघांनी मिळून केतनला इथून खाली दरीत ढकलून दिलं आणि या दुर्दैवी घटनेमध्ये केतनचा मृत्यू झाला. खरं तर सियानं हा अपघात आहे असा सुरुवातीला बनाव रचला. पुणे ग्रामीण पोलिसांनी मात्र अतिशय शिताफीनं तपास केला आणि सिया आणि चेतनचं बिंग या निमित्तानं फोडलं. परंतु केतनच्या आयुष्यातील ही शेवटची 75 मिनिटं होती. सियासोबत तो काही स्वप्न रंगवत होता, मात्र ही सगळी स्वप्न त्याची अपूर्णच राहिलीत. कॅमेरामॅन शैलेश जाधवसह नाजिमुल्ला, ABP माझा, लोहगड, पुणे.